नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही सर्व? खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. तर आजारी होतो. आगमन ब्लॉग बनवायचा होता गणपती बाप्पाचा आपल्या, पण बनवता आला नाही. तर आता बोलू विसर्जन ब्लॉग तरी बनवूया. तर उद्या आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. म्हणजे आपला गणपती बाप्पा 7 दिवस असतो घरी. तर आज रात्री 12 वाजताची आरती घेणार आहे. आता आरती घेतलेली आहे. बघा आमच्या वाजत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी काहीच तर झालेलं. आता पाठ हलवून गणपती बाप्पाचा. आता जाऊया दुसरीकडे आरतीला, म्हणजे बाजूलाच झालेली आता आरती. आता चाललोय घरी. बोल ब्लॉग चालू आहे. तर झालेली आरती, तर जाऊया घरी. आता घरी येते नाही पत्ते खेळायला सगळी. घरी जाऊया. आपण आपला टाइमपास करणार, अजून काय करणार. जागरण करायचं आज किती दिवसानंतर. पहिला ही वाजवून आली पण पुरा आली बस. दुसरं मेंबर आलेत ना बघा. आता झाले वाटतं वाजून. मी गेलोच नाही, तब्येत नाही ठीक ना, गेलोच नाही. घरातले पाठवणार पण नाही. तर बघू डायरेक्ट 10व्या दिवशी जाऊया. तर घरी जाऊया. घरी जाऊन टाइमपास करायचं, अजून काही नाही. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. ए दादूस घरी जाऊ नको, थांब. सगळेच याला फोन शिवाय दुसरं काय आहेच नाही. 11:30 बजे देखते आलो घरी. घरी तर गेलास पड झाली. गाडी घेऊन फिरू. चल जायचं का गाडी घेऊन? टाइम खरं सांग. चलो का कंटाळा आला मला पण. चलो हॉस्पिटल मध्ये. चला गाईस, आता गाडी घेऊन डायरेक्ट ब्रूम. चावी किती रे? तू चावी कोणाला देतो रे घरातली? हे गाडीची सर तू घेऊन गेल तर बाहेर द्यायला. तुझ्याकडे मला कधी दिली रे? तो शोधत होता सगळीकडे. नवीन 16 Pro Max लॉन्च व्हायच्या आधी घेतलंय मी. दाखवत नाही काय 16 Pro Max. आता टाइमपास काय करायचं आपण? चलो आपण 5-10 मिनिटासाठी गाडी काढू शकतो. गाडी गाडी काढून जरा उपन बिपन फिरून येऊया का? मस्त गणपती विसर्जन चालू असेल. खायचं का? चल
तर काही चला आता डायरेक्ट उपवनला भेटूया गणपती विसर्जन. तिथे डायरेक्ट आता रस्त्यावर भेटतो. थांबा गाडीची चावी घेतो घरात गाईस. तर थोड्यासाठी थांबा कॅमेरा पोचला. थोड्यासाठी जरा थांबवलंय उपवनला जायचं. म्हणजे आता माझी भाची आजारी आहे बारकी ताईची मुलगी. त्याला बघायला जाऊया आपण. हॉस्पिटलमध्ये आले वरतकला. केळकर का काय केळकर आहेत ना. केळकर हॉस्पिटल पहिल्यांदा आले. तर कुठे आहे बघू. चेकआउट करूया आहेत कुठे. भाचीला बघूया. ते आजारी आहे त्याला खूप ताप भरलं. आहेत कुठे पण ते आमचा लय मोठा पोपट झालेला आहे. बारकीला नेलं घरी. कॉन्टॅक्ट करते लागतच नाही कोणाचे फोन. एखादे पण अचानक लागला भावाचा तर तो बोलतो नेलंय घरी. आलो चावी लागते का? ते पागल आहे का. चोर चोर आहे तू. शी तुला गाडी गाडीच बोलतो. हा गाडी चोरी आहे आपली. कट होईल नाही कट नाही होगा. काय पोपट झालं यार. बघायचं होतं माझ्याला. मी जातच नाही जवळ तिच्या. एक तर मग मी ताप मला एवढं ताप भरलंय. मीच आजारी आहे. कुठे जाऊ तिच्याजवळ. भेटलोय नाही तिला अजून. मी व्हिडिओ कॉल केला तर तेवढंच बस. आता गाडी चालवणार मी. तेरा भाई चलाएगा गाडी समजे घ्या. येऊ ना. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आलो आता. काल गेलतो उपवनला. गणपती बाप्पा बघायचा होता. लाईनीत दिसलेच नाही कुठे. मग एक राऊंड मारून आलो उपवनचा आणि आलो घरी येऊन झोपलो. आता झाले 12:30 वाजलेत. आता खाली चालू आहे आपल्या बाप्पाची आरती. आरती होईल. मग आता हा भाऊ आत्ताच आलेला आहे उरणवरून. त्यांचा पण गणपती विसर्जन होता. त्यांचा पण होता गणपती विसर्जन. आले त्यांचा काल गणपती विसर्जन करून येतात आज आमचा गणपती विसर्जन करायला लास्टच्या दिवशी. ऐन टायमाला लास्ट पण नाही वाटत. 7 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. आज बाप्पाचं विसर्जन आहे. सगळ्यात पहिलं तर आज जायचं आम्हाला वाजवायला. म्हणजे आमचा स्वतःचा बँड आहे आपला आई एकविरा म्युझिकल वीक्स. आज जायचं वाजवायला. आपल्या ग्रुपचाच कॉल आहे घरातलाच. तो वाजून झाल्यानंतर रात्री मग आपला बाप्पा विसर्जन करणार. म्हणजे आम्हाला रात्री 10 तरी वाजणार यायला. 10 तरी वाजणार यायला. त्याच्यानंतर आपला गणपती बाप्पा विसर्जन करणार. इथं आल्यावर वाजवणार रात्री. तुम्हाला आता थोड्या वेळ भेटतो. आता जेवायला जायचं डायरेक्ट. आरतीला गेलोच नाही खाली. जेवायला जाऊया डायरेक्ट. थोड्याच वेळ भेटतो. चला नाहीस आता जेवायला बसलोय. जेवूया. इथं काम चालू आहे पुरण. या येऊ या त्या. आता जेवण झाल्यावर भेटतो तुम्हाला. जेवण झालं बोलतो. जेवण झालेलं आहे. यांचं अजून स्पार्कल लावायचंच काम चालू आहे. अजून लागतच नाही. जेवण झालं माझं. अरे आम्हाला कसा बसलाय बघ. जाड्या हो ना साईडला. स्पार्कर काय लागत नाही. फटका मारायचा. जातो वरच्या रूमवर. कीबोर्ड वाजवत. बघा जरा कीबोर्ड वाजवतो. गाणी जरा वाजवत बसतो. भेटतो तुम्हाला नंतर. आता आलोय घरी. वाजवून आलोय आताच. सामान विमान सगळं आपलं इथंच आहे. बघा बरोबर असलेले. घरामध्ये डान्स चालू आहे. सगळे नाचत आहेत. सगळे डान्स करतात. आता वाजवायला घेतलेले आपल्या घरातला गणपती. तर नाचते सगळे इथे. आहेत कुठे पण बाकीचे. तुम्ही काय फोनवर लागलात.
जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 लाडू फुटला अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती चालले गावाला हे पुढे आलं ना गाव हे पुढे असं अरे पुढे पण जागा आहे पुढे पण जागा आहे बरीच गणपती बाप्पा मोरया मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती चालले गावाला जय गणपती बाप्पा मोरया अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा चंद्रावर अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा खाली बघू का गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी गेलो दादा 3 दादा काय सांगा आपला कुठला गणपती मंडळाचा आहे घरचा आणि कसं वाटतात हा कोळी लोकांचा गणपती आहे कोळी लोकांमध्ये म्हणजे काहीच न्यूज वाले आलेले आहेत इथे मी आपली बाप्पाची मूर्ती घेऊन जात आहेत हे बघा काय गणपती वगैरे काय प्रार्थना असेल सर्व आमच्या पूर्ण सर्व सुख शांती लाभू दे गणपती बाप्पा मोरया सर्व भाविकांनी केलेली पाहायला मिळते ठाण्यातील उपवड तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत न्यूज वाले आलेले आहेत इथे गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती चालले गावाला उभी व्हिडिओ काढ अशी याच्यामध्ये आपला बाप्पा घेऊन जात आहेत बघा आपला बाप्पा किती लांब घेऊन जात आहे गेल्या वर्षी तिकडे नेलेली मूर्ती आता या वर्षी बघू कुठपर्यंत नेतात बंद कर हा इथंच मिळते वाटतं दादा भाविकांनो पुढे व्हावे थोडे थोडे मोती आले मागून पुढे वा पुढे वा गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा बघा
सोबतच आहेत ना तुमच्या सोबत आहेत. पुढे हो दादा तुम्ही इकडे आहे ना इकडनं गाड्या मित्र इकडनं गाड्या गेलेलं आहे आपल्या बाप्पाने. आता पण आता जाऊया घरी. विसर्जन झालेलं आहे. वाईट तर वाटतंय पण आता काय करणार. 7 दिवसाचा पाहुणा होता आमचा. चला 500 एक मागत होता बाई. म्हणून आम्ही दिले ते देवाशी घ्यायचं असतं. आम्ही शिस्तीत इकडे गेलतो. मूर्ती वजन होती, हेच होतं तेच होतं. 500 एकच पाहिजे आम्हाला, जास्त घेणार. कमी नाही करणार. अरे कमी नव्हता करत तो. आपण देवासाठी देतो पण ऐकत नाही ते. 500 एक मागत होता. 500 तो काय मला पाठ घेऊन यायचा. पण दिलं तरी त्याला 200 किती 200 काहीतरी देऊन ठेवले. 210 रुपये दिले त्याला. त्यामध्ये त्याला आपला बाप्पा विसर्जन झालेलं आहे. थोडं वाईट वाटतंय पण काय करू? अरे ती काय बोलते मूर्ती बघा काहीच कशी राहते. काहीच मूर्ती बघा. काहीच मूर्ती बघा कसली भारी वाटते मूर्ती. गणेश भक्तांना विनंती आहे गणेशाची आरती मूर्ती कसली भारी वाटत होती. हे दादू ती मूर्ती कशी भारी. गणपती बाप्पाची मूर्ती कशी होती. भारी होती. हे कट कर. सगळं कट करू. सगळं कट कर. हा दिसला कट कर. तू काही 4 पण लागून गेला का रे कट करायला. आता घरी निघालेले आहोत विसर्जन करून. घरी झालेला आता. आता आपण घरी भेटूया. आता गाडी चालवायची आहे मलाच आणि आता जाऊया घरी. आपलं पाठ नेत आहे तिथे. आमचा गणपती बाप्पा कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. हॅलो गाईस. चला आता तुम्हाला डायरेक्ट घरी भेटतो. गाईस आता घरी आलेलो आहे. आता जेवायला बसले सगळे इथे. माझं तर झालं जेवण. आता घरात सगळे जेवायला बसले. हे काका आणि या त्या इथे तर मग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय गाईस. Yeah.